व्याजदरामध्ये आता कुठेतरी कमतरता रेपो रेट जे आहे ते कमी होताना आपल्याला पाहिलं. रेपो रेटच्या दरामध्ये आता कुठेतरी पाहायला मिळतात. आता पुजारी कुठेतरी पेटल्या जातात अशी माहिती समोर येते आणि आपल्या पक्षाशी संबंधित काही लोक त्यामध्ये असे देखील एक सगळ्या माहिती समोर येताना पाहायला नाही. जे कोणी असेल अशा धार्मिक ठिकाणी असं कृत्य करत असेल त्याच्यावर कारवाई व्हावी. त्याच्यात मला असं वाटतं राजकीय विचार सामाजिक विचार महत्त्वाचे नाही तर कृत्य महत्त्वाचं आहे. त्यामुळं अशा पद्धतीनं चुकीचं कृत्य जो कोणी करत असेल त्याच्यावर कडक कारवाई सरकारने करावी. त्याच्याविषयी काही कोणाची हरकत असायचं कारण नाही. परंतु सर खरंच की पक्षाशी संबंधित लोक आहेत का माहीत नाही. मला माहिती नाही. मी माहिती घेतो पण असेल तर तरी त्याच्यावर कारवाई करावी असं आमचं स्पष्ट मत. आंबेडकर हॉस्पिटल प्रकरणामध्ये आता 26 कोटी थकवल्याची बाब समोर येते. त्यांना महापालिकेनं नोटीस देखील दिलेली आहे. शिवाय त्यांच्या संदर्भात अहवाल देखील अजून प्रलंबित आहे. मग तर आता जागा होणं रुटीन मध्ये महानगरपालिका झोपलेली होती का हा एक प्रश्न आहे. खरं तर हॉस्पिटल ज्या पद्धतीनं खाजगी हॉस्पिटल्स वागतात हे या प्रकरणामुळे समोर आलं एवढंच. बाकी या बाबीत दररोज सर्रास आपल्या महाराष्ट्रात घडत असतात. ही मोठी मोठी हॉस्पिटल सरकारच्या सगळ्या सवलती घेतात, जागा घेतात, पाणी स्वस्तात घेतात, लाईट स्वस्तात घेतात, प्रॉपर्टी टॅक्समध्ये सवलत घेतात आणि रुग्णांना भरमसाठ बिलं आकारतात. यांच्याकडे माणुसकी नावाचा प्रकारच नाही. आणि म्हणून अशा हॉस्पिटलवर पूर्ण निगराणी असण्याची आवश्यकता आहे. आता आम्ही ऐकलं का महानगरपालिकेने नोटीस दिली पण तो महानगरपालिका सामान्य माणसाचा 1000 रुपये टॅक्स थकला, 2000 थकला, 5000 थकला तर त्याच्या दारात जाऊन नोटीस चिटकवतात, त्यांना कारवाईची धमकी देतात. इथं 23 कोटी रुपये टॅक्स थकतो त्याला कोणी विचारत नाही. हा प्रकार पण चुकीचा आहे ना. सर 26-17चा मास्टर माइंड राणा याला भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. कसं पाहता या 26-11च्या पुढे वर्ष कोणतं आहे का लक्षात? आता 2025 आहे. किती वर्ष झाले याला? आपण 26-11 तर लक्षात घेतो पण 26-11 9 झालं, 10 का 11 आहे का 12 हे आपल्या लक्षात नाही. आज एवढे वर्ष होऊनही हा आरोपी आता आणण्याचा प्रोसेस आहे, कंप्लीट होते. मला तर खूप उशीर झालेला आहे. यातला कसाब बिसाब यांना तर फाशीवर लटकावलेला आहे. परंतु आपले जे अधिकारी याच्यात गेले, कॉन्स्टेबल ओंबळे सारखे वेगवेगळे लोक जे याच्यात शहीद झालेले, मला वाटतं हे वापस येणार नाही आहे. हे वापस येणार नाही आहे. सरकारने या कारवाईला फार उशीर केला असं आमचं मत आहे. व्याजदरामध्ये आता कुठेतरी कमतरता रेपो रेट जे आहे ते कमी होताना आपल्याला पाहिलं. रेपो रेटच्या दरामध्ये आता कुठेतरी कशाच्या रेपो रेट नाही कर्जाचे हप्ते कमी होतील. कर्जाचा व्याजदर जो आहे तो कमी होईल. मला त्याच्यात आर्थिक अभ्यास नाही, म्हणजे तुम्हाला क्लिअर सांगतो तर रेपो रेट विषयी मला स्टडी नाही. मला त्याच्यावर जास्त नाही बोलता येणार. सर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्याच्या सभेमध्ये पण नद्यांसंदर्भात बरीच गोष्टी बोलल्या होत्या. त्यानंतर आज नाशिकच्या गोदावरीमध्ये मनसेने आंदोलन केलं नदीपात्रात. दुसरीकडे मराठीच्या मुद्द्यावरून मनसे नेहमी भाष्य करताना दिसते. आता त्यांच्याच नेत्यांना धमकीचे कॉल येतात, शिवेगाळी केली जाते उत्तर भारतीय व्यक्तींकडून. कसं पाहतात या सगळ्या गोष्टी? हे मनसे म्हणजे जितनी चाबी भरी रामने उतना चले खिलौना असे गाणे आपल्याकडे जुनं, तेवढी चालणारी संघटना आहे. चाबी जेवढी भरलेली तेवढीच चालेल. कोणाच्या तरी इशाऱ्यावर चालणारं हे संघटन आहे. आणि म्हणून हे फार मनाने या सगळ्या गोष्टी होतात. शोबाजीने एखाद्या बँकेत जाऊन एखाद्याच्या कानाखाली मारले तर लगेच मराठीचा प्रसार होईल अशातला काही भाग नाही. गंगेत जाऊन तुम्ही राहिले म्हणजे गंगा स्वच्छ होईल अशातला काही भाग आहे. हा हे सगळे विषय आहे
अतिशय प्रॅक्टिकली याची सुरुवात आवश्यक असते. त्याला मला असं वाटतं एखादा बँक कर्मचारी किंवा गंगेत जाऊन उभं राहणं, समजा गोदावरीत जाऊन उभं राहणं, यांनी हे सुधार होणार नाही. याच्यासाठी बेसिक सुरुवात सगळ्यांना करावं लागेल. पण करणारं कोण असतं त्याच्यात सरकार महत्त्वाचं असतं. आता हे सरकार कोणाचं आहे हे आपल्याला माहिती आहे. या सरकारविषयी मनसेची भूमिका काय हे आपल्याला माहिती आहे. हे सरकार यावं अशी भूमिका सातत्यानं मांडलेली आहे. सभेमध्ये सुद्धा या सरकारविषयीच बोलले. शेवटी राजकीय पक्ष यांना राजकीय भूमिकासुद्धा घ्यावी लागते. परंतु ही राजकीय भूमिका घेत असताना आज वेगळी, उद्या वेगळी, परवा वेगळी, तेरवा वेगळी अशी मनसेची सातत्यानं भूमिका आहे. त्यामुळे हे आंदोलन शोबाजीचे आंदोलन मनसे करत असते. 2-4 दिवस त्याचं मीडियामध्ये येतं, पेपरला येतं, टी व्हीवर येतं. त्याच्यावरती या आंदोलनाचं कोणतंही महत्त्व नाही असं मला तरी वाटतं. सगळीकडे गॅस सिलेंडरचे दर 50 रुपयांनी वाढले आणि त्यानंतर आजपासून